शिक्षक मित्रांनो, आज आपण निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत लेखन कौशल्य स्तर क्रमांक 10 विद्यार्थ्यांना कशा प्रकारे साध्य करता येईल याविषयी चर्चा करणार आहोत। अध्ययन स्तर क्रमांक 10 मध्ये 2 ते 3 सोप्या शब्दांची 1 ते 2 सोपी वाक्ये योग्य गतीने लिहिता येणे अपेक्षित आहे। त्यासाठी आपण सर्वप्रथम या अध्ययन स्तराबाबत जाणून घेऊया। सोपे शब्द म्हणजे काय? सोपे शब्द म्हणजे जे समजायला सोपे असतात, जे दैनंदिन जीवनात सहज वापरले जातात। सोपे शब्द फळ, घर, झाड, शाळा ही सोपी शब्द विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील आहेत, त्यांच्या ओळखीची आहेत। अशा सोप्या शब्दांची 1 ते 2 सोपी वाक्ये योग्य गतीने लिहिता येणे हे ध्येय साध्य करण्यासाठी आपण काही कृती पाहणार आहोत। कृती 1, शेवटी ळी असणारे शब्द पाहूया। शेवटी ळी असणारे शब्द जसे की कळी, पळी, पोळी, होळी, टाळी, गोळी। या कृतीमध्ये शेवटी ळी असणारे शब्द विचारून ते फळ्यावर लिहून प्रत्येक शब्दाचे एक एक सोपे वाक्य आपण बनवून घेऊ शकतो। शेवटी ळी असणाऱ्या शब्दांची कृती घेण्याचे कारण असे की यात येणारे शब्द विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील आहेत, ओळखीचे आहेत। शेवटी ळी असणाऱ्या शब्दांची काही उदाहरणे जी आपल्या पाठ्यपुस्तकात देखील आहेत। कळी, पळी, बाळी, खळी, पोळी, गोळी, नळी, शेळी, करंगळी, केळी, टाळी, मोळी, होळी, कोळी, टोळी, पाकळी आणि फळी ही आहे शेवटच्या अक्षरांची गंमत। शेवटी ळी असणाऱ्या शब्दांची वाक्ये विद्यार्थ्यांना आपल्याला समजावून सांगायची आहेत। त्यांना समजावून सांगायचे आहे की सांगितलेल्या शब्दाचे एक एक सोपे वाक्य तुमच्या मनाने बनविणे। अशा प्रकारे सोपे वाक्य योग्य गतीने लिहिता येणे इथे अपेक्षित आहे। योग्य गतीने लिहिता येणे म्हणजेच काय? तर योग्य गतीने लिहिता येणे म्हणजेच विद्यार्थ्यांनी लिहिलेले त्यांना स्पष्टपणे वाचता येणे। शेवटी ळी असणाऱ्या शब्दांची वाक्ये विद्यार्थ्यांना समजावून सांगायचे आहे की सांगितलेल्या शब्दाचे एक एक सोपे वाक्य तुम्हाला तुमच्या मनाने बनवायचे आहे। अशा प्रकारे सोपे वाक्य योग्य गतीने लिहिता येणे इथे अपेक्षित आहे। योग्य गतीने लिहिता येणे म्हणजेच विद्यार्थ्यांनी लिहिलेले त्यांना स्पष्टपणे वाचता येणे। जसे की ळी शेवटी असणाऱ्या शब्दांची काही वाक्ये, उदाहरणार्थ कळी, कळीचे फूल बनते। दुसरा आहे गोळी, गोळी गोल असते। तिसरा पोळी, पोळी गोल असते, पुरणपोळी गोल असते। 5 होळी पेटवतात। विद्यार्थ्यांच्या वर्गातील मित्रांची नावे विचारून ती फळ्यावर लिहिणे, उदाहरणार्थ शिवराज, अजित, अमायरा, गुफरान, हादी। विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या नावाशी संबंधित सोपी वाक्ये त्यांच्याकडूनच तयार करून घेऊन फळ्यावर आपण लिहू शकतो। ही आहेत विद्यार्थ्यांनी सांगितलेली मित्रांची नावे। विद्यार्थ्यांच्या वर्गातील मित्रांविषयी त्यांनी तयार केलेले वाक्य जसे की अमायरा छान बोलते, अजित चित्र काढतो, गुफरान कविता लिहितो, शिवराज गणित सोडवतो। अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या ओळखीची वाक्ये घेण्यास सांगून ती वाक्ये स्पष्टपणे वाचता येणे इथे अपेक्षित आहे हे विद्यार्थ्यांना सांगणे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी संबंधित जर आपल्याला कृती घ्यायची असेल तर ही कृती खूप उत्कृष्ट ठरू शकते। जसे की त्यांच्याच मित्रांची नावे आपल्याला त्यांना वाक्यात मांडायची आहेत। आरोही कविता लिहिते, खुशी धडा वाचते, कावेरी गणित सोडवते, शिवराज चित्रात रंग भरतो, अमायरा पटपट बोलते, सक्षम छान वाचतो, भैरवी गाणे गाते, यश छान लिहितो, तनुजा चित्र काढते। शिक्षक मित्रांनो, 2 ते 3 सोप्या शब्दांची 1 ते 2 सोपी वाक्ये योग्य गतीने लिहिता येणे हे ध्येय साध्य करण्यासाठी आपण ज्या नवनवीन कृती आज पाहिल्या तशाच प्रकारच्या काही मनोरंजक कृती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। धन्यवाद। नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत अध्ययन स्तर क्रमांक 10 मध्ये 2 ते 3 सोप्या शब्दांची 1 ते 2 वाक्य योग्य गतीने लिहिता येणे हे ध्येय साध्य करण्यासाठी काही मनोरंजक कृती आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिल्या।
तशाच प्रकारच्या काही वेगळ्या कृती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सरावासाठी कृती 1. दिलेल्या अक्षरावरून शब्द आणि शब्दावरून वाक्य बनवून लिहिणे. या कृतीमध्ये आपण विद्यार्थ्यांना एक अक्षर सांगून त्या अक्षरावरून शब्द विचारून आणि त्या शब्दावरून एक सोपे वाक्य तयार करून घेऊ शकतो. जसे की गवत, गवत हिरवे असते. यामध्ये दिलेल्या अक्षरावरनं शब्द बनवला गेला, बनवलेल्या शब्दावरून वाक्य बनले गेले. त्याचप्रमाणे पुढील घर, हे माझे घर आहे. कमळ, कमळाचे फूल मला आवडते. ससा, ससा पांढरा आहे. बक्षीस, मला बक्षीस मिळाले. सरावासाठी कृती 2. विद्यार्थ्यांना सणांची नावे विचारून त्यावर सोपे सोपे वाक्य बनवून घेऊन आपण लिहून घेऊ शकतो. सणांची नावे: दिवाळी, होळी, रक्षाबंधन. सांगितलेल्या सणांच्या नावावरून त्याला साजेशी वाक्य आपण बनवून घेऊ शकतो. दिवाळी, दिवाळीला फटाके उडवतात. होळी, होळीला रंग खेळतात. रक्षाबंधन, रक्षाबंधनला भावाला राखी बांधतात. विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी संबंधित शब्द सांगून त्यावरून विद्यार्थ्यांकडनं वाक्य बनवून घेणे. विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी संबंधित शब्द म्हणजेच जे त्यांच्या जिव्हाळ्याचे आहे, जे त्यांच्या दैनंदिन जीवनातील आहे. जसे की घर, मोबाईल, मॅडम, मित्र, शाळा, गाव. आता या भावविश्वाशी संबंधित शब्दावरनं वाक्य बनवायची म्हटली, उदाहरणार्थ घर, मला माझे घर खूप आवडते. मोबाईल, मी अजिबात मोबाईल खेळत नाही. मॅडम खूप छान शिकवतात. मित्र, माझे मित्र खूप छान आहेत. शाळा, मला शाळा खूप आवडते. आणि गाव, गावात माझे शेत आहे. याप्रमाणे आमचे घर छान आहे, मी मोबाईलवर गेम खेळत नाही. मॅडम छान शिकवतात, माझे मित्र चांगले आहेत. माझी शाळा खूप छान आहे, गावात आमचे शेत आहे. विद्यार्थ्यांच्या विचार प्रवृत्तीनुसार ते वाक्य तयार करतील आणि त्याप्रमाणे त्यांना योग्य गतीने लिहिण्याचा सराव करतील. अशा प्रकारे सरावासाठीच्या काही कृती करून घेतल्यानंतर आपण दृढीकरणासाठी काही कृती पुढील प्रमाणे घेऊ शकतो. दृढीकरणासाठी कृती 1. विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या खेळांची नावे विचारून त्यावर वाक्य बनवून घेणे. विद्यार्थ्यांना आवडणारे खेळ म्हणजेच ते रोज जे खेळ खेळतात त्यापैकीच ते नावे सांगू शकतील. जसे की लपंडाव, पकडापकडी, मामाचे पत्र, आंधळी कोशिंबीर आणि क्रिकेट. या प्रत्येक खेळावरनं आपण एक वाक्य सोप्या रूपात विद्यार्थ्यांकडनं बनवण्यासाठी प्रोत्साहन देऊन वाक्य बनवून घेऊन फळ्यावर लिहू शकतो. विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या पदार्थांची नावे विचारून त्यावर वाक्य बनवून घेणे. घरात तर रोज विद्यार्थी भाजीपोळी खातातच, पण त्यांना आवडणारी जी पदार्थ असतात, जे त्यांना कधीतरीच मिळतात, अशा पदार्थांची साहजिकच विद्यार्थी नावे सांगतील आणि ती नावे घेऊन आपण त्यांच्याकडून वाक्य बनवून घेऊन सराव करू शकतो. जसे की इडली, भेळ, डोसा, पाणीपुरी, वडापाव, दाबेली, सँडविच, ढोकळा, कचोरी आणि समोसा. अशा प्रकारे वरीलप्रमाणे विविध मनोरंजक कृतीद्वारे अध्ययन स्तर क्रमांक 10 म्हणजेच 2 ते 3 सोप्या शब्दांची 1 ते 2 वाक्ये योग्य गतीने लिहिता येणे हे ध्येय परिपूर्णतेने साध्य करण्यात आपण यशस्वी होऊ शकतो. धन्यवाद.